आणि आता या क्षणी आपल्या सोबत आहेत ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंतजी। अरविंदजी, आपलं स्वागत आहे। काल आपण या बिलवरती चर्चा होत असताना प्रचंड निकराने विरोध केलेला होता, अनेक मुद्दे मांडलेले होतात। आता जो त्याचा निकाल आलेला आहे त्यावर आपण समाधानी आहात का? अमेंडमेंट करायला तयार झाला मी बोललो तर 50% हा शब्द कुठेच नाहीये। तुम्ही सांगता वाढते पण 50% शब्द नाहीये। म्हणून मी घालून आणतो एक तासाचा अमेंडमेंट घेऊन 50%ची नाही। अमित शहा तर विचारता नसता पण जी बेसिसने वेगळं नाही करणार म्हटलं वा हा तो तुमचा हेतू आहे ना। आम्ही हेतूवरच तो निश्चित तुमचा हेतू मुळापासून तोच होता। तर अरविंद सावंत यांची प्रतिक्रिया आपण ऐकली की एकंदरीत या बिलाच्या मागे असलेल्या हेतूबद्दलच कुठेतरी आक्षेप विरोधकांचा सातत्याने होता आणि त्या हेतूच्या अनुषंगाने त्यांनी तमाम सांसद हैं वो ऑपोजिशन को लेकर के नारेबाजी जो है वो कर रही है महिला विरोधी। आणि दृश्य आपण बघतोय संसदेच्या मकरद्वारापाशी सध्या भाजपने आंदोलन सुरू केलेलं आहे। महिला आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी घटना दुरुस्तीचं जे विधेयक आलेलं होतं लोकसभेमध्ये, जे सरकारने मांडलेलं होतं ते नामंजूर झाल्यानंतर आता सत्ताधारी निषेध करतायत विरोधकांचा। आज हे विधेयक नामंजूर झाल्यानंतर विधेयक ज्याला 2/3 बहुमताची गरज होती त्यानंतर उर्वरित 2 विधेयकं सुद्धा सरकारने मागे घेतलेली आहेत। परंतु आज हे बिल नामंजूर होणं, हे विधेयक नामंजूर होणं हा मोदी सरकारसाठी महिला आरक्षणाच्या अंमलबजावणीच्या दृष्टीने एक मोठा धक्का समजला जातो। आणि या पार्श्वभूमीवर आता सत्ताधारी मकरद्वारापाशी निषेध करतायत। stand finally defeated on women reservation bill brought under guise of this delimitation and general sense they have created है और ये बहुत बड़ा हादसा मतलब अपने लोकतंत्र को है। और महिलाओं के आरक्षण के बिल को पहले समर्थन दिया लेकिन अभी मतलब यहाँ कोई राजनीति करके कांग्रेस पार्टी और अपोजिशन ने महिलाओं को देने। तर संसदेबाहेर सध्या सत्ताधाऱ्यांची घोषणाबाजी सुरू आहे। आपल्यासोबत खासदार अरविंद सावंत आहेत। अरविंदजी, आपण खूप विविध मुद्दे मांडून अत्यंत निकराने विरोध केलेला होता। आता नामंजूर हे विधेयक झाल्यावरती आपली प्रतिक्रिया? मुळात हा आनंदाचा किंवा असं विजयाचा क्षण नाही। मुळात असं विजय नाही। मूळ मुद्दा असा आहे तुम्ही लबाडी करता। तुमचं महिला आरक्षणाचं हे बिलच नव्हतं असं माझं ठाम मत आहे। लक्षात घ्या पहिली गोष्ट, तुम्ही जी अमेंडमेंट आणली त्याच्यामध्ये मी बोलताना असं म्हटलं होतं की तुम्ही सातत्याने सभागृहात सांगतात तुमची संख्या वाढेल तुमची संख्या वाढेल, पण बिलात कुठे आहे? बिलात फक्त 850, पण राज्यांचं काय होणार? ते राज्यांना 50% प्रत्येक राज्याची 50% वाढली तर आपण ऑटोमॅटिकली ते पूर्वी आता आहे तसंच ते प्रपोर्शन सगळ्या राज्यांचं राहील। तुम्ही 50% हा शब्द अख्ख्या बिलात कुठेही नाही। पुन्हा ओबीसीबद्दल अख्ख्या बिलामध्ये कुठेही शब्द नाही। आणि तिसरं, हे सगळे अधिकार कोणाला देणार? Who will decide the number of seats? The delimitation commission will decide the number of seats. अरे वा, तो ठरवणार आमच्या सीट का त्यांनी बाउंड्री ठरवायची असतात। नंबर तो जागांचा कसा ठरवू शकतो? हे जे बारकावे आहेत ना बऱ्याच लोकांच्या लक्षात येत नाही, ते त्यांना भावनिक करायचे। मुळात आधी वेळही चुकीची होती। पण विरोधी पक्षांनी काय म्हटलं होतं की आम्ही सगळे सोबत यायला तयार आहोत, 29 एप्रिल नंतर घ्या। कुठला आभाळ कोसळणार होतो 29 एप्रिलच्या अगोदर? कळू दे ना, आत्ता करण्यामध्ये कुठलं आभाळ कोसळलं असतं? काही नाही। 5 राज्यांच्या निवडणूक आहेत, ती जाऊन ढोल वाढवायचं आहे। बुडा तो विपंची बुडाला तर बेडूक, दोन्ही बाजूने भूमिका घेऊन उभे होते ते। कारण बुडालं तर आम्ही आणलं, बुडालं तर यांच्या वेळेला बुडालं। बिल कशाला? बिलाचा विषयच नाहीये। बरोबर आहे, पण अरविंदजी याच मुद्द्याला धरून असं म्हणायचंय की 2 दिवसांमध्ये कुठेतरी महिला आरक्षणाला तुम्ही विरोध करताय अशा पद्धतीचं सुद्धा चित्र उभं करण्याचा प्रयत्न झाला होता। तुम्ही नका, तुमच्याही तोंडात ते येतं का बने? मी मुद्दा मांडला। एक मिनिट पुन्हा खोटा चॅनलवर सांगू नका। महिला आरक्षणाचा कायदा केव्हाच पास झाला ना, 2023 ला। अंमलबजावणीचा विषय आहे।
मग त्या महिलांमध्ये ज्या ओबीसी महिला आहेत त्यांचं काय करणार? SC टाकून दिलं फक्त तुम्ही. बरं, त्याच्यामुळे जी संख्या वाढणार आहे ती राज्यांना काय लाभ होणार? 50% हा उल्लेख कुठेच नाही बरं. राज्यांची आजची खासदार संख्या 50% वाढेल असं कुठे लिहिलंय बघा बरं. जरा कारण बिल दाखवण्यात मी तुमच्या चॅनलवर दाखवतो किती लाभाड्या करतात ते. आणि जागा किती ठरवणार कोण? तर त्या डिलिमिटेशन कमिशन विल डिसाइड दी नंबर ऑफ सीट्स ऑन दी पॉप्युलेशन. म्हणजे काय झालं? दक्षिणेतल्या राज्यांची लोकसंख्या कमी आहे म्हणून तो 50% शब्द पाहिजे. म्हणजे आज समजा तामिळनाडूला 39 आहे तर ती 52 व्हायला पाहिजे. 50% झाली तर वाढली तर ते ठीक आहे. 26 जागा वाढतील, 55 होईल समजा. तर ती 55 नव्हता सतत 32 येईल. तर लोकसंख्या संपली त्यांची. आता सगळे सुशिक्षित लोक आहेत, जगभर जातात. लोकसंख्या आळा घातला त्यांनी स्वतःहून, कुटुंब नियोजन केलं. बरोबर आहे, बरोबर आहे. आलं का लक्षात? हे समजायला पाहिजे ना, महिलांच्या विरोधात नाही म्हणून बिल पहिलंच पास केले, पहिलं लक्षात ठेवा. नक्कीच 2023 मध्येच हे बिल पास झाले. ते आरक्षण कसं अंमलबजावणी करावी त्याबद्दलची आता तुम्ही मला सांगा. शेवटच्या क्षणी गृहमंत्री सांगतायत 1 तास हाऊस अडजन करा, मी जाऊन अमेंडमेंट घेऊन येतो. मग अगोदर का नाही दिलं? अडाणी लोक बसलेत का? अगोदर का नाही केलं 50%चं? आहे का उत्तर तुमच्याकडे? आता का सांगता बरं? 50%